श्री स्वामींच्या कृपेने नोकरी मिळाली, एक प्रेरणादायी कथा। मी एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात खूप भटकंती केली। अभियांत्रिकी पदवी घेतली होती, पण काही कारणांनी योग्य नोकरी मिळत नव्हती। मुलाखती होत होत्या, पण प्रत्येक वेळेस काहीतरी कारण काढून मला नाकारले जायचे। दिवसेंदिवस आत्मविश्वास कमी होत चालला होता आणि घरच्यांनाही काळजी वाटत होती। एके दिवशी माझा एक मित्र म्हणाला, आपल्या गावाजवळ श्री स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथे जाऊन स्वामींना प्रार्थना कर, सर्व संकटांतून ते मार्ग दाखवतात। मीही मनात ठरवलं, आता शेवटचा प्रयत्न करून बघूया। गुरुवारी मी त्या मठात गेलो। तिथं शांत वातावरण, मंद सुवास आणि ओम श्री स्वामी समर्थ या नामजपाचा आवाज सगळीकडे घुमत होता। माझ्या मनात अचानक एक स्थैर्य निर्माण झालं। मी स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं आणि मनापासून प्रार्थना केली, स्वामी, मी प्रयत्न करतोय, पण यश मिळत नाही, कृपा करून मला योग्य मार्ग दाखवा। तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं, स्वामींवर विश्वास ठेव आणि रोज त्यांच्या नावाचा जप कर। त्या दिवसानंतर मी रोज सकाळी उठल्यावर 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा जप करू लागलो। असं करत साधारण 2 आठवडे झाले असतील, तोच एका मोठ्या कंपनीकडून मला ईमेल आला। त्यांनी माझं जुने रेझ्यूम पाहून मला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं। मला विश्वासच बसत नव्हता। इंटरव्ह्यूच्या दिवशी मी पुन्हा स्वामींच्या फोटोपुढे नमस्कार करून निघालो। इंटरव्ह्यू खूप छान झाला। माझ्या प्रत्येक उत्तरात आत्मविश्वास आणि शांतता होती। 2 दिवसांनी फोन मला आला, आपण निवडले गेले आहात। त्या क्षणी माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले। मला जाणवलं की फक्त माझ्या मेहनतीचे फळ नव्हते, तर श्री स्वामी समर्थांची अपरंपार कृपा होती। त्यानंतर मी दर गुरुवारी स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली आणि शक्य तितक्या वेळी मठात जाऊन सेवाभावाने कार्य करू लागलो। आज माझं करिअर चांगल्या मार्गावर आहे आणि प्रत्येक यशाच्या मागे मी श्री स्वामींची कृपा मानतो। जेव्हा जेव्हा अडचण येते, तेव्हा मी फक्त डोळे मिटून म्हणतो, ओम श्री स्वामी समर्थ, आणि नेहमीप्रमाणे काही ना काही मार्ग निघतोच। ही कथा केवळ नोकरी मिळण्याची नाही, तर श्रद्धा आणि संयम ठेवून देवावर विश्वास ठेवल्यास कशी चमत्कारी मदत मिळते याचं उदाहरण आहे। श्री स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य माझ्या जीवनाचं सूत्र बनलं आहे। ओम श्री स्वामी समर्थ। कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत।